आजचा जो कार्यक्रम आहे ते काय औचित्य आहे, काय सांगू शकाल या कार्यक्रमाबद्दल? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत आज सिकंदरपूर येथे सर्व रोग निदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये क्षयरोग असेल, बीपी, शुगर, शारीरिक जे प्रॉब्लेम असतील नागरिकांचे, आणि हे शिबिर मी एक सांगू इच्छिते की हे फक्त गावातील नागरिकांसाठी मर्यादित नाहीये. आसपासचे असतील आता कातपूर, शिरसी, धानोरा, विठ्ठलनगर यांनीही इथले नागरिक येऊन सुद्धा या शिबिराचा लाभ घेत आहेत. आणि या शिबिर ठेवण्याचं मागचं कारण असं आहे की लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे सगळ्यांना माहिती आहे की सिकंदरपूर येथे आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत असतो, त्यासाठी ही आम्ही आजचं आहे जे शिबिर आहे आरोग्य तपासणी, त्याशी आम्ही म्हणजे महिलांना कसं कनेक्ट करता येईल. आणि हे जे बीपी असेल, शुगर असेल, हे सगळ्यांना प्रॉब्लेम, हेल्थ इश्यूज आहेत, त्यासाठी हे आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि एक सरपंच या नात्याने मी सांगू इच्छिते, आसपासची गावं असतील, नगर असतील, आणि गावकऱ्यांना सुद्धा मी सांगू इच्छिते या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. न घाबरता, न डगमगता या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती करते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत 17 सप्टेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला असून याचं नेतृत्व ग्रामविकास मंत्रालय करत असून राज्यातील 28,000 गावांनी याच्यामध्ये सहभाग घेतला असून आपल्या लातूर तालुक्यातील 20 गावाची निवड झालेली आहे. जिल्ह्यामध्ये 200 गावं या प्रकल्पामध्ये उतरवलेली असून आपणही त्यामध्ये सहभाग घेतलेला असून यापूर्वी आपण RR आबा पाटील सुंदरगाव पुरस्कारामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळं आपण अधिक ताकदीनं या पुरस्कारामध्ये उतरलेले असून आपल्या 17 सप्टेंबर या दिवसापासून जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमारजी मीना, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेबजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावच्या उपक्रमशील सरपंच सौ रेश्मा माधवराव गंभीरे ह्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये मुलगी जन्मल्या सुकन्या वृक्ष लागवड, तिच्या नावाने वृक्ष लागवड करून लेक लाडकी योजना 1,05,000ची राबवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. तदनंतर एक पेड माँ के नाम वैकुंठधाम सिकंदरपूर येथे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी घुगे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये ज्या गावामधील माता भगिनी ह्या वारल्या, मयत झाल्या, त्यांच्या नावानं एक वृक्ष लागवड करून लोकसहभागातून त्यांच्या कुटुंबाकडून सिमेंटचे बेंचेस घेण्यात आले आणि त्याच ठिकाणी वनराई बंधारा बांधून श्रमदानातून ग्रामविकास हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. मग कृषीचा यायचा ॲप असेल, जिल्हा उद्योग केंद्राचा कार्यक्रम असेल, महिला बाल कल्याणचा कार्यक्रम असेल, अंगणवाडीचा कार्यक्रम असेल, आदिशक्ती असेल, असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या सरपंचांनी या तारखेपर्यंत राबवला. जिल्ह्याचा आरोग्याचा कार्यक्रम राहिलेला होता, आता तोही कार्यक्रम आज आरोग्य आपल्या दारी. आम्ही यापूर्वीही आपल्या गावामध्ये कोरोनाचा काळ असेल, मध्यंतरीचे काळ असेल, वेगवेगळे आरोग्य शिबिर राबवले असून आज त्याच्यामध्ये कॅन्सरचा उपचार असेल, टीबीचा उपचार असेल, बीपी असेल, शुगर असेल, ॲनेमियाची तपासणी असेल, या वेगवेगळ्या तपासण्या जिल्ह्याची मोठी टीम, मोबाईलची व्हॅन येऊन एक्सरे व्हॅन असेल, आयुष्यमान भारत कार्ड 95% आम्ही वाटप केलेलं आहे, ज्यामध्ये 5 लाख पर्यंतचा उपचार हा शासन आपल्या पेशंटला करत असतो. ते 95% कार्ड काढलेले असून उर्वरित राहिलेले 5% कार्ड आज आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि घरोघरी जाऊन आमच्या आशा वर्कर असतील, अंगणवाडी कार्यकर्ते असतील, मदतनीस असतील, आम्ही स्वतः असू, आम्ही आपल्या घरोघरी जाऊन पेशंटला इथं बोलवून घेऊन त्यांच्या पूर्ण आरोग्याची तपासणी करत आहोत. शिबिर आहे आज दिनांक 24/12/2025 रोजी
मोजे सिकंदराबाद येथे सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आलं. याच्यामध्ये सर्व रुग्णाची तपासणी तर होणारच आहे, पण पंतप्रधानाच्या म्हणजे पंतप्रधान टीबीमुक्त ग्रामपंचायत बाबतीत एक्सरे पूर्ण गावातील संशयित रुग्णाची सर्वांची एक्सरे काढण्यात येणार आहे. त्यांचा रिपोर्ट ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्यांचा फॉलोअप घेण्यात येणार आहे. आणि सध्याच्या दगदगीच्या काळामध्ये जे ट्रेस आहे माणसाला, त्याच्यामुळं गावात नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, असंसर्गिक रोग जे की BP, शुगर, कॅन्सर, ह्या सर्वांची आम्ही तपासणी करून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी मग लिपिड प्रोफाईल असेल, शुगर असेल, थायरॉईड असेल, त्याच्यासाठी आम्ही लॅब टेक्निशियनसुद्धा इथं हजर केलेले आहेत. आणि आमचे समुदाय आरोग्य अधिकारी 2-4 उपकेंद्राचे मिळून आम्ही सर्व हे आणि वैद्यकीय अधिकारी कव्वा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा परिषद लातूर सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. याच्यामध्ये महिलांची तपासणी महिला डॉक्टर करणार आहेत, पुरुषांची रुग्णांची पुरुष करणार आहेत. आणि सर्व गावातील NCDचं जे आहे ते आम्ही सर्व त्याचा लेखाजोखा ठेवणार आहोत. किती रुग्ण शुगरचे आहेत, किती म्हणजे BPचे आहेत, यांचं सर्व लेखाजोखा ठेवल्यानंतर त्यांना महिन्यातून एकदा समुदाय आरोग्य अधिकारी या ठिकाणी भेट देतील आणि त्यांचा फॉलोअप घेतील. आणि जर एखादा रुग्ण बाहेर प्रायव्हेटमध्ये जरी तपासणी करून औषध घेत असेल तरी त्यांचा फॉलोअप घेण्याचं काम आमचे समुदाय आरोग्य अधिकारी करणार आहे. आज या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बरुरे साहेब, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर तांबारे मॅडम आणि आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सर्व हजर आहेत. मी स्वतः डॉक्टर पवार, तालुका आरोग्य अधिकारी लातूर येथे कार्यरत आहे. आणि ह्या शिबिरासाठी गावातील प्रथम नागरिक सरपंच मॅडम गंभीरेताई आणि त्यांचे मिस्टर माधव गंभीरे यांनी खूप मेहनत घेतली. गावातील लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि असेच कार्यक्रम नेहमी घ्यावेत ही ग्रामस्थांना आणि सरपंच मॅडमला मी विनंती करतो. आणि कसं केलं हे सर्व? आज सर्व रोग निदान शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र कव्वा, उपकेंद्र खोपेगाव अंतर्गत सिकंदरपूर गावामध्ये आज आपण आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम 2 दिवसा अगोदर सरपंच साहेबांनी मॅडमनी आम्हाला कार्यक्रम घेण्याविषयी कळवण्यात आले. आम्ही आलो इथं. आशा आहेत, आशामार्फत आम्ही जनजागृती करण्यात आली व तसेच रात्री दौंडी देऊन सर्व लोकांना इथं बोलवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले व सकाळी 9 वाजता आपण हा कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही सुरुवातीला त्यांचं नोंदणी करून त्यांची NCD नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे BP, शुगर व इतर रक्ताचे तपासण्या करण्यात आलेले आहेत व तसेच आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड काढण्याचाही कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे इथं. आणि एक्सरे ज्यांचे TB संशयित रुग्णाचे आम्ही आज एक्सरेचं कॅम्पही आयोजित करण्यात आलेला आहे. आणि तसेच आपल्याला रक्ताची तपासणी व त्याचंही आपण जे रक्त तपासणी करून आपण त्याचं निदान करणार आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी गंभीरे मॅडम सरपंच इथले आणि गंभीरे सर यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि हा कॅम्प यशस्वी होईल आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला तपासणीसाठी आलेले आहेत ते, आणि आम्ही तपासणी करून घेऊ आणि त्यांना योग्य उपचार देण्यात तपासणी करून घ्या. धन्यवाद. पुरेचे एकदा सगळ्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या आणि PSCच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं